तुमची जर अवकातच नाही ना तर तुम्ही कशाला सांभाळता हो? खरं सुरू करत कॅपेबल काय 24 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे. केमिकलयुक्त टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मला सांगा, आज 32 तास या ठिकाणी प्रवासी अडकले होते. तुमच्याकडून त्या जे प्रवासी होते त्याला काय मदत झाली तेवढी मला फक्त आता तिकडनं उत्तर मला द्या. काही दिलं नाही. मी स्वतः रस्त्यावर होतो. मी पहिलं तुमच्या मॅनेजरला फोन केला, टोल बंद करा, टोल घेणं बंद करा. पहिलं तिकडे तळेगावला तुमचा मॅनेजर उडवडीचे उत्तरं देतो. मी रस्त्यावर होतो. मग शेवटी मला टीव्ही 9 ला बोलावं लागलं. आणि तुमचा ढसा कारभार, मी भोसले स्वप्नील भोसले वाहतूक पी आहे, त्यांना विचारा, प्रत्येक अर्ध्या तासाला कॉल करत होतो मी. 15 मिनिटात होईल, 20 मिनिटात होईल. आणि तुमच्याकडे टेक्निकल टीम नाही, एवढा मोठा करोडो रुपये कमवतात टँकर केमिकलसाठी. तुम्हाला टोल घ्यायला परवानगी आहे का? सगळे हेवी व्हेकल जातात, सगळे गॅसचे टँकर जातात, त्यांच्याकडून तुम्ही टोल वसूल करता. तुम्हाला अवेअर राहायला नको का? तुम्ही काय सावधगिरी बाळगली? तुम्हाला फक्त पैसे पाहिजेत. कसं नाही तेच होत आले. तुम्ही तळेगाव ते इथपर्यंत बंद असताना पण तुम्ही टोल वसुली चालू होती ना? साहेब, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 200 रुपयाचा टोल घेता, त्याच्यातली सुविधा काय? फक्त तुमचं मेंटेनन्स सुविधा. सुविधामध्ये रोज घाट जाम देतात. हे दररोज देतात घाट जाम. सुमन यांनी या निमित्ताने एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, अपघात झाल्यानंतर त्या अपघाताची माहिती अलीकडच्या टोल नाक्यावर लगेच पोहोचली गेली असती आणि वाहतुकीचे नियोजन केले असते तर इतकी मोठी कोंडी कदाचित टळली असती. ऐका ना. ह्या टोल नाक्यावर एखादं वाहन टोल चुकून जर गेलं तर त्या टोल नाक्यावर आपला मेसेज जातो की नाही, की हे नाही घातले, हा गेलाय चुकून, बरोबर? तसं त्या टोल नाक्यावर ऍक्सिडेंट झालं तर ह्या टोल नाक्यावर तुम्ही मेसेज केला होता का? त्याचं उत्तर नाही. मग त्यांची ऍक्च्युअली स्कॉट पाहिजे नव्हता ना, की तिथे काय झालं तर त्याच्या पाठीमध्ये त्यांची टीम पाहिजे नव्हती ना. 30 तास 35 तास लोक अडकून बी तुम्ही टोल घेतलाय, तो लोकांना रिटर्न करणार का? बंद नाही केले, मी होतो सर. आम्ही दिले. व्हिडिओ दाखवू, व्हिडिओ चुकीचे बोलतात. हरिभाई, उद्या आपण बुलडोजर घेऊन जाऊया यांच्या टोलवरून. त्यांचे रस्ते सगळे असे आहेत ना, उखडले तरी चालतील. यांना फक्त टोल पाहिजे, बस. यांना फक्त टोल हवाय. तुम्हाला गरज नाही. तुम्हाला कसला नियम आहे? काय वार्ता करता तुम्ही साहेब अशी? हे जे तुम्ही टोल वसूल करता ज्या काही ठराविक किलोमीटरसाठी, त्या किलोमीटरमध्ये जर काय अपघात घडला किंवा काय घडला तर त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायला नको का? आज त्या ठिकाणी ऐका, तो गॅस आहे जो वायू गळती झाली, तो ज्वलनशील वायू होता. त्याची जर का तुम्हाला जर काय हाताळणी करता येत नसेल तर तशा यंत्रणा तुमच्याकडे आहेत का? त्यांना तुम्ही संपर्क साधता का? त्याचे नंबर तुम्ही नंबर आम्हाला दाखवा. त्याचा दाखवा. कोणाला कॉन्टॅक्ट केलेलं तुम्ही? कोण एसपी? एसपीची अवकात नाही, ते ट्रॅफिक पोलीस आहेत. तुम्ही हे सांगू नका. तुमच्याकडे तशी तयारी आहे का? या वाहतूक कोणती डिलिव्हरी झाली असती बाईची, काय केलं असतं तुम्ही? दवाखान्याला फोन केला असता ना? ते लोक करणार का? तुम्हाला माहिती आहे का त्यांना माहिती आहे? तुम्ही नाही ना उत्तर देऊ शकत, वरिष्ठांना बोलवा. मी तुम्हाला तेच सांगतो. पोलीस प्रशासनाला पण बोलवा समोर. तुम्ही सांगायचं तिथे की तुमची क्षमता नाहीये, तुम्ही हा रोड हाताळू शकत नाही. तुम्ही ते सांगायचं. ऐका ना, सरकारला मागा ना तुम्ही सगळं बॅकअप मागा ना तुम्ही सरकारला. कसले कॅपेबल आहे वसूल करायला? उलट बोलताय आता. नाही, लक्षात ठेवा, उलट बोलताय. नाही, कॅपेबल आहे म्हणून काम दिलं म्हणजे तुम्ही चूक मान्य नाही खरं सुरू करत कॅपेबल काय विचारलं म्हणजे तो ड्रायव्हर काय ना, तुमची जर अवकातच नाही ना तर तुम्ही कशाला सांभाळता हो? कॅपेबल बोलताय. ढकलताय. किती लोक तुम्हाला माहिती आहे तो कार्गो काय होता? बाईची डिलिव्हरी झाली काय असती, होतं? कोण एखादा वयोवृद्ध अँब्युलन्स कशी पाठवली असती तुम्ही? ऐका, तुमच्या गाड्या एक्सपायर आहे सर्व. फिटनेस टोईंगचं फिटनेस सर्टिफिकेट नाहीये, मेडिकलचं अँब्युलन्स डॉक्टर नाहीये, सर्व तुम्ही दिलेलं लिहून. सांगा. एसपी चिखलीसकर आणि ते सोनवणे साहेब आणि यांची बैठक आणि डिस्क्वालिफाईड कशी आहे ते दाखवून द्या आपण त्यांना ब्लॅक लिस्टेड टाका. मुंडे आला तर हे कशाला टोल नाका घेतला तुम्ही? नाही सांगणार सर. म्हणजे कशाला घेतला तुम्ही टोल नाका? तुमच्याकडे एमएसआरटीसी तुम्ही उत्तर देताय, एमएसआरटीसी कडे बोर्ड दाखवताय. आज मला सांगा, एवढे एखाद्या समजा गरोदर बाई असू दे, एखादा मुलाला लहान आहे किंवा एखादा
पेशंट असेल Ambulance या आहे. ठिकाणी अँब्युलन्सला नव्हती तिकडे रेस्ट रूम वगैरे काय होतं का नाही आहे तुम्ही तिथे लिहून दिलेलं आहे. फक्त सोपा प्रश्न आहे टोल कशासाठी घेता सांगा आता ते उत्तर द्या. टोल घेता त्याचं कारण काय राज साहेबांनी सांगितलेलं आहे नसेल तर टोल बंद करायचं. 64 तास टोल फ्री होणार आता. तुमची 32 ला लागले, कॅपॅसिटी नाही ना 64 टोल घेऊ तास नका free होणार आहे. टोल आता टोल फोडणार आम्ही आता लावू विषय विषय. संपला मग. हा, मग लॉ अँड ऑर्डर खराब झाला साहेब, सर्वस्व तुम्ही जबाबदार आता आहे. ऍक्च्युली यांनी इथं सांगितलं ना टोल फ्री तरी त्यांच्याकडे स्कॅनर हा, ते scanner झालं. आहे बरोबर हे करून घेणार सर्व्हर बंद करायला सांगा. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही आलोय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आलोय. साहेबांनी सुद्धा मेसेज ट्विट केलेलं आहे. यांच्याकडे टोल वसूल केल्यानंतर आपण जे कोणी प्रवासी जातात त्यांना देण्यासाठी सुविधा काय काय करावं लागतं ह्याचीच यंत्रणा त्यांच्याकडे नाहीये. टोल वसूल कशासाठी करतात त्याची पण त्यांना माहिती नाहीये. ते फक्त गव्हर्नमेंटने यांना सांगितलंय म्हणून टोल वसूल करतायत. पैसे घ्यायचे आणि मग तिथून काही झालं तरी चालेल, काही गेलं तरी चालेल. तो एवढा मोठा ज्वलनशील गॅस तिथून पास झाला, तो पलटी झाला, त्याला काढण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती. हे सगळेचे सगळे पोलीस प्रशासनावर टाकतात. जनता यांना जर टोल देते तर त्या सेवा सुविधा देणं यांचं काम आहे. यांच्याकडे कसल्याही प्रकारची उत्तरं नाहीत आणि आम्ही त्यासाठी आता राजसाहेबांच्या आदेशानुसार टोल बंद करणार आहे. जोपर्यंत यांच्याकडे सोल्युशन नाही आम्ही टोल बंद करणार.